राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिकांचे निकाल लागल्यानंतर महापौर देखील विराजमान झालेले आहेत. परंतु स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा कुठेतरी ऐरणीवर आल्याचं बघावयास मिळत आहे. कारण याचं कारण देखील असं आहे, धुळ्यातून राज्यातील पहिली याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि ही याचिका दाखल करणारे ऍडव्होकेट आपल्या सोबत आहेत. मयूर बैसाने सर आहेत. सर, काय सांगाल, ही याचिका नेमकी काय आहे आणि याच्या मागची आपली मागणी काय आहे? महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता आणि पात्रता अधिनियम 2012 जो काही आहे त्याच्या कलम 4 प्रमाणे स्वीकृत नगरसेवक म्हणून विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी लोक जसं की डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक असे विविध क्षेत्रातील लोक स्वीकृत नगरसेवक म्हणून घेणं आवश्यक असतं. परंतु आजवरचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात असाच राहिलेला आहे की जी काही राजकीय पक्षाची नाराज उमेदवार असतील, पराभूत उमेदवार असतील, अशा लोकांना त्या ठिकाणी स्थान देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न स्वीकृत नगरसेवक ह्या संकल्पनेद्वारे होत आलेला आहे. परंतु ही जी संकल्पना आहे ही सपशेल चुकीची आहे. जेव्हा मी महाराष्ट्रभर हा आवाज उठविला त्यात लोकांना पहिल्यांदा कळालं की स्वीकृत नगरसेवक म्हणजे असं असतं. त्यावेळी मी माननीय आयुक्तांना देखील धुळे महानगरपालिकेच्या निवेदन दिलेलं होतं. त्यांना सांगितलं होतं की आपण निकष डावलले तर मी मान्य उच्च न्यायालयात निश्चितच धाव घेणार आहे. त्या अनुषंगाने मी दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जनहित याचिका दाखल केलेली आहे. ही जी जनहित याचिका आहे ही कुठेतरी समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन होतंय, म्हणून आर्टिकल 14चं उल्लंघन होतंय, म्हणून मी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 226 खाली सन्मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे, जेणेकरून स्वीकृत नगरसेवक पद हे बुद्धिजीवी लोकांना देण्यात यावे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर असे विविध क्षेत्रातील अभ्यास लोक गेल्याने शहराच्या विकासाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकाची जी संकल्पना आहे त्याला न्याय मिळणार आहे. तरी माझी विविध महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील तसेच माझ्या पिटिशनमध्ये देखील मी म्हटलेलं आहे की जो नियम आहे त्याचा कलम 5(2) आहे, याच्या नियमाप्रमाणे शक्यतोवर विविध क्षेत्रातील लोक घेण्याची तरतूद असताना देखील तुम्ही एकाच क्षेत्रातले लोक का घेतायत या संदर्भातली याचिका आहे. त्या अनुषंगाने मी माहिती अधिकारामध्ये महानगरपालिकेमध्ये माहिती अधिकार अर्ज दाखल केलेला होता. त्या महानगरपालिकेच्या माहिती अधिकारात मला अशा काही गोष्टी समोर आलेल्या आहे की 2009 ते 2025 म्हणजे आतापर्यंत एकूण 16 नगरसेवक झालेले आहे. आत्ताचं फक्त महानगरपालिका धुळेचा जरी विचार केला, ही जी काही 16 नगरसेवक आहे ती फक्त एकाच क्रायटेरियातली घेतली गेलेली आहे, जेणेकरून म्हणजे ही जी नगरसेवक होती की नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी आहेत, परंतु ही नोंदणीकृत संस्था जी आहे ती अस्तित्वात आहे किंवा नाही, तिचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे किंवा नाही, आणि ही जी सदस्य आहेत यांनी खरंच या नोंदणीकृत संस्थांमध्ये काम केलेलं आहे हे अस्तित्व दाखवण्यासाठी कुठलाही कागदोपत्री पुरावा दिलेला नाहीये. त्याच्यामुळे तथाकथित तेव्हाच्या आयुक्तांनी कदाचित राजकीय दबावपोटी या गोष्टी केल्या किंवा काय, परंतु ह्या गोष्टी कायद्याला अभिप्रेत कुठेच नाहीये. त्यामुळे आतापर्यंत एकाच क्षेत्रातील लोक का घेण्यात आली आणि विविध क्षेत्रातील लोकांना न्याय का देण्यात आला नाही या संदर्भात माझी याचिका आहे. नक्कीच, जर आपण जर बघितलं तर स्वीकृत नगरसेवक ही कन्सेप्ट ज्या गोष्टीसाठी ही कन्सेप्ट राबवण्यात आलेली, परंतु त्या गोष्टीला कुठेतरी डावलण्याचं काम होत असल्यामुळेच ऍडव्होकेट मयूर बैसाने यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. परंतु या याचिकेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि आता या न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झाल्यानंतर याचं नेमकी पुढे होणार तरी काय हे बघणं तितकंच औचित्याचं ठरणार आहे. धुळ्याहून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज.